महूदच्या सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापला अखेरचा लाल सलाम. शिवसेनेत प्रवेश. पुढील 10 वर्षात 1 लाख कोटी रुपयांचा निधी आणण्याचा आमदार शहाजी बापूंचा विश्वास. शेकापमध्ये पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने तसेच शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून महूद गावच्या सरपंच संजीवनी लुबाळ, गणेश कोळेकर, विक्रम टकले, महेश देशमुख, नवनाथ खांडेकर यांच्यासह शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या 2 वर्षापासून शेकापमध्ये अंतर्गत गटबाजी उपाळून आली असून पक्षातील नेतृत्व, पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने यापूर्वी अनेक गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महूद गटात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. शेकापसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महूद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच संजीवनी कल्याण लुबाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून शेकापला अखेरचा लाल सलाम करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. शेकाप पक्षातील अंतर्गत गटबाजी व पक्षश्रेष्ठींनी गटबाजी रोखण्यास कोणताही पुढाकार न घेतल्याने तसेच महूद गावच्या विकासासाठी आपण शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे विद्यमान सरपंच संजीवनी लुबाळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, माझा तालुका, माझी जबाबदारी या भूमिकेतून तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोट्यावधीचा निधी आणलाय. पक्षप्रवेशाचे गणित चौकातील गड्यांना कळत नाही तोपर्यंत त्याला राजकारण कळणार नाही. आता खोटी स्वप्न बघू नका. आता स्वर्गीय आबासाहेब नाहीत. स्वर्गीय आबासाहेबांच्या आडून काही जणांनी लय पचवलंय. मी तुम्हाला आजही शत्रू मानत नाही. मी ध्येयाने पुढे जाणारा ध्येयवेडा माणूस आहे. 1990च्या निवडणुकीत संपूर्ण तालुका हिरवागार केल्याशिवाय हा शहाजी पाटील राहणार नाही असा शब्द दिला होता. तुमचं आणि माझं काही नाही. तुमच्यात लाल बावट्याशी माझी दुश्मनी आहे. जोपर्यंत तालुक्यात लाल बावटा आहे तोपर्यंत दुष्काळ तालुक्यातील हटणार नाही असे मी आबासाहेबांना अनेक वेळा निक्षून सांगितलं होतं. एकदा लाल फडकं काढलं आणि तालुक्याचा दुष्काळ हटलाय. मी 1995 साली आमदार झाल्यावर पिण्याच्या पाण्याची शिरभावी पाणीपुरवठा योजना, टेंबू मैशाळ योजना आणली. वारंवार पाठपुरावा करून 55,000 एकरांचं पाणी टिकवून ठेवलंय. जवळपास 69 गावांना शेतीचं पाणी आणलंय. शिवसेनेचा भगवा हातात घेऊन मला साथ द्या. विकास कामासाठी पुढील 10 वर्षात 1 लाख कोटी रुपयांचा निधी आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, प्राध्यापक संजय देशमुख, दिग्विजय पाटील, युवा सेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे, संजय मेटकरी, जितेंद्र बाजारे, अजित ताटे, उमेश चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, प्राध्यापक संजय देशमुख, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक अमोल नागणे यांनी मानले. मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.